आपुला तो एक देव करुणी ग्यावा, तेने विन जीवा सुख नोहे। एरती माई के दुःखाची जनती नाही अधि अंती आवसाने। अविनाश करे आपुले आयसे, लावी मनापिसे गोविंदाते। एरती माई के दुःखाची जनती नाही आदे अंती आवसाने। तुका पुरे कीर्तिमान। एरते माई के दुःखाची जनती नाही अधि अंती आवसाने। समचरण सरोजम सांद्रनेनामुदानम, जगननीत पानी मंडनम मंडलाना। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि।
संताची त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे गावी केला वास तयासे नसावे उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस प्रतीक प्रदेशम विदिन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी न तातो न माता न बंधुर्न धाता न पुत्रो न पुत्री न भर्तो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू ध्येयं सदा परिभवग्नमभिष्ट दोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिन्तं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं
वंदे महापुरुष ते चरणारविंदम वंदे महापुरुष ते चरणारविंदम आपुला तो एक देव करून घ्यावा तेने वीन जीवा सुख नोहे सुख नोहे एरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य वारकरीमान्य जगतमान्य भक्ती ज्ञान वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस. 1 पॉइंट. भागवत धर्माच्या मंदिराचा पवित्र कळस याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून आपला देह अखंड जिजवणारे जगाच्या कल्याणासाठी आपल्या संसाराची राखरांगोळी करून दुःखाच्या सागरात बुडत असलेल्या जीवाला परमेश्वर प्राप्तीचा मार्ग दावणारे विश्व उद्धाराचं स्वप्न मनासी बाळगून अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आपलं सबंध जीवन समर्पित करणारे आईने मुलाचं कौतुक करावं याच्यामध्ये काय नवले, सासूने आपल्या जावयाचं कौतुक करावं याच्यात काय नवले, पत्नीने आपल्या मालकाचं वर्णन करावं याच्यामध्ये काय नवले, नवल याते एकेकाळच्या कट्टर वैर्याने म्हणावं, शत्रूने म्हणावं. शत्रू असला म्हणून काय झालं, तो देवाचा अवतारे, तो देव माणूस आहे, वैर्याने म्हणावं. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा सच्चिदानंद स्वरूप वैराग्य बलधारी ज्यांची कीर्ती चराचरी जगद्गुरु तुकोबाराय बरोबर यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंगाद्वारे जीवाला दुःख का होतं, सुख मिळवायचं असेल तर काय करावं याचा मंत्र सांगणारा अभंग म्हणजे आजचा अभंग. विठाला 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 सर्वांना ज्ञात आहे. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय, अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. गेले 27 वर्षाची ही परंपरा अविरत आणि अखंडपणे आपणा सर्वांच्या श्रद्धेने भावनेने सहभागाने संयोगाने या ठिकाणी होत आहे. दृष्ट लागायसारखं निवेदन केलंय आणि आज 27व्या वर्षातील 5व्या दिवसाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ राजवडी ग्रामस्थांच्या प्रेमाखातर ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. खूप गोड निवेदन केलंय, दृष्ट लागायसारखं निवेदन केलंय. मंडप सुंदर आहे, सिस्टीम सुंदर आहे, टाळकरी सुंदर आहे, गायक वादक तर महाराष्ट्रातली टॉप 10 मधली माणसं या ठिकाणी कार्यक्रमासाठी आपल्या उपस्थित आहेत. दृष्ट लागायसारखं कार्यकर्त्यांनी निवेदन केलंय. एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या. वा वा वा, गोड निवेदन केलं हो राजवडीकर. दृष्ट लागायसारखा सोहळा करताय. 27 वर्ष झाली आपण परमार्थ करताय. काही आपण सेवा दिलेली असू द्या, जी सेवा तुम्ही इथं दिलीत ना, अरे ती वाया जात नाही. अरे तुम्ही सतरंजी काढत असाल, कोणी कणिक बनवत असाल, कोणी कोणतीही सेवा करत असाल, नसल एखादा कार्यकर्ता पाहात, कोणी पाहिली नाही तरी जगाचा मालक मात्र प्रत्येक गोष्ट पाहतो आणि त्याचं फळ हजारो पटीने आपल्याला मिळतं. आणि म्हणून हे कल्याणाच्या मार्गाच्या दिशेने तुम्ही चालत आहात. खूप मनापासून धन्यवाद. एक सांगू तुम्हाला, बाहेरची वादळ निर्माण झाली तर साम दाम दंड याच्याद्वारे आपण थोपवू शकतो किंवा आपल्या मनगटात ताकद आहे,
बाहेरची वादळ शांत करण्याची, पण अंतकरणामध्ये निर्माण झालेलं वादळ शांत करण्यासाठी, अंतकरण शुद्ध करण्यासाठी परमार्थच करावा लागतो, दुसरं साधन चालत नाही. आणि म्हणून 27 वर्षाची ही परंपरा वाडवडिलांनी घालून दिलेली तुम्ही चालवत आहात. खरंच हो, हा कल्याणाचा मार्ग आहे. आपण या मार्गाने चालत आहात. अनमोल किमतीचा नरदेह परमेश्वराने दिलाय आपल्याला, खूप सायासाने मिळाला आणि तो मानव म्हणून जन्म आपल्याला मिळाला, तोही भारत देशामध्ये मिळाला. आपण भाग्यवान आहे. आवाज जरा गोड करा. प्रत्येक देशाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आहे. लावालावी करणारा देश म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं. अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश म्हणून रशियाला ओळखलं जातं. बनावट वस्तू बनवणारा देश म्हणून चीनला ओळखलं जातं. आतंकवाद्यांना पाठीशी घालणारा देश म्हणून पाकिस्तान. पण साधू संत देवदेवता आणि पवित्र संस्कृती म्हणून माझ्या भारत देशाला ओळखलं जातं, माझ्या भारत देशाला ओळखलं जातं. इथंच देवतांनी अवतार घेतला. अरे भूमी पवित्र आहे. जेते हरीचे दास जन्म घेती हो, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ बाबा तो देश, पवित्र ते कुळ बाबा तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, जेते हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. अशा राज्यामध्ये, अशा देशामध्ये आपल्याला जन्म मिळालाय. भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती. अनमोल किमतीचा हा नरदेह मिळालाय, योगायोगाने मिळालाय. काय योग साधला जन्म तुला लाभला, कोण देव पावला नरदेह लाभला, नरदेह लाभला. 84 लाख योनी, पण 84 लाख योनीमध्ये मानवी देहासारखी योनी दुसरी नाही हो. खूप सायासाने दुर्लभ आहे, पण आपल्याला मिळाली. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही वाचव, तुम्ही वाचव, तुम्ही वाचव, 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 वाचव म्हणा. तुम्ही वाचव, वाचव म्हणा, वाचव, वाचव म्हणा. तुम्ही वाचव, वाचव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन. तुम्ही वाचव, 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 वाचव म्हणा. वाचव, वाचव, म्हणा. वाचव, वाचव म्हणा. वाचव, वाचव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. दुर्लभ
हा मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवची म्हणतील ते देव होती, तरी का चित्ती न धरावी. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, याच देहाने नर करणे करे तो, नरका नारायण होय. इतर योनीला नाही बाबांनो तो, पशु काय पाप पुण्य जाणेती. उत्तम मध्यम भोगती भोगभोगिती, काय एक उपजाती मरती. हे ज्ञान दुसऱ्या योनीला दिलं नाही बाबांनो, दुसऱ्या योनीला नाही. याच देहाने भजन करता येतं, दुसऱ्या योनीने नाही. आणि कहे नान नाही कोठे हो, आणि कहे नान नाही कोठे हो, आणि कहे नान नाही कोठे, आणि कहे नान नाही कोठे. या देई गाणे देवाचे भजन, आणि कहे नान नाही कोठे हो. याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. पण ऐको ना बाबांनो, खूप लांबून आलोय, दुरून आलो मी का. दुःख झाले दारुण यावया येतवरी, होते हेचे कारण. त्या परमेश्वराला आपलं करून सुखी होण्यासाठी हा जन्म मिळालाय. हा जगातला असा जीव नाहीये जो अपेक्षा करत नाहीये मला सुख नकोय. सुखम सर्वस्मयी रुचते, सुख आवडत नाही असा जगात कोणी नाही बाबांनो. ऐका ऐका ऐका, पत्नीला आपला मालक आवडतो, पतीला बायकोचे नातेवाईक आवडतात. ऐका ऐका ऐका, काय कोणाला आवडत असेल, काय कोणाला, प्रत्येकाच्या आवडी भिन्न आहेत. भक्ताला देव आवडतो, पण सुख आवडत नाही असा जगामध्ये कोणी नाही. सुखम सर्वस्मयी रोचते, सगळ्यांची अपेक्षा आहे मला सुख पाहिजे, सुख पाहिजे, सुख पाहिजे. माणूस धावधाव धावतो, दिशा मात्र कळत नाही. खूप जगतो, खूप जगतो, पण जगल्यासारखं मात्र वाटत नाही. खूप धावपळ केल्यावर मागं वळून पाहतो तर काहीच हाताला लागलेलं दिसत नाही. हे जेव्हा कळतं त्यावेळी मानवी आयुष्य आपल्यासाठी राहत नाही. हे मानवी जीवनाचं दुर्भाग्य. ऐका ऐका ऐका, परत परत हा नरदेह नाही बाबांनो. कोणत्या टायमाला हा देह निघून जाईल काही भरोसा आहे. पूर्वीची माणसं खरंच बाबांनो सुखी होती. आता सुखाची व्याख्याच आपली चुकलेली. आवाज जरा क्लिअर कर. मग अशी राहू द्या म्हणलेलं तसा. परत परत हे जीवन नाहीये. कशामध्ये सुख हे कळत नाही बाबांनो. पूर्वीच्या माणसांकडे पैसा नव्हता, पण माणसं माणसासाठी जीव द्यायला तयार होती. आता माणसांकडे पैसा आला, घर सिमेंटचं झालं, रस्ते डांबरट झाले, पण माणसंही बदलले बाबांनो. अरे पूर्वी जर गावामध्ये कोणी आजारी पडलं ना, किंवा कोणाला साप चावला, तर बैलगाडीत तो माणूस टाकला जायचा. सगळं गाव त्या बैलगाडीच्या पाठीमागं चालायचं. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा असायच्या. हे देवा, हवं तर आमचं आयुष्य दे रे, पण हा माणूस जगला पाहिजे. देवापुढे हात जोडत होते, दुसऱ्याच्या आयुष्यासाठी मागणी करत होती, दुआ करत होती. आता काळ बदलला. रस्त्यावर चालताना आक्षेपण झाला तरी आपण त्या भानगडीत पडायला नको म्हणून लोक पुढे निघून जातात. काळ बदलला हो बाबांनो, काळ बदलला.
अरे पूर्वीच्या माणसाकडे पैसा नव्हता बाबांनो, पण माणसं सुखी होती हो. आताची माणसं फक्त पैशाची झाली, फक्त पैशाची झाली. गुंठा गुंठा जमीन करून आज गोप आला गळ्यात, गुंठा गुंठा जमीन करून आज पैसा आला खिशात. पण एक गोष्ट उघड लक्ष देऊन ऐका, एक प्लेट मातीचा वास सोंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, उद्या रक्त येईल डोळ्यात. ऐका 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 ऐका, काळ्या आईच्या तळतळीचा दागिना हा लय दिवस जात नसतो. असंच चाललंय ना आज, पोटच्या पोरानेच मारावी आईच्या पोटावर लात. वंशाच्याच दिव्याने विझवून टाकली वंशाच्या दिव्याची वात. सपरातून बंगल्यात आलं म्हणजे काय सेन सड्याचं पुनर्वसन झालं. अरे मळालेलं अंग कपड्याने झाकलं म्हणजे काय अंतकरणातल्या सुरकुत्यांच्या जागतिकीकरण झालं. एकच सांगतो, ही माती खूप पवित्र आहे. जाताना कोणी काही वरती नेत नाही बाबांनो, काही कोणी नेत नाही. अरे पैसा पैसा करून काही होत नाही, पैसा पैसा करून काही होत नाही. जाताना माणूस सोबत काही नेत नाही, जाताना माणूस सोबत काही नेत नाही. किती कोरले बांध, अरे भूक कधी संपत नाही. संपत्ती इस्टेट जमीन जायदाद, माणूस मेल्यावर संपत्ती माणसासोबत जात नाही, संपत्ती माणसासोबत जात नाही. गाडी बंगला पैसा जमीन जायदाद मेल्यानंतर इथंच राहते. काही बरोबर आपल्या येत नाही बाबांनो, काही बरोबर येत नाही. अरे मेल्यावर सातबाऱ्यावरचं नाव सुद्धा आपलं ओढल्या जातो. काय आपले, अरे जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरे ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, नोकरी दुसरे देतात, इज्जत सुद्धा दुसरेच देतात. आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात, संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेतात. काही नाही हो आपल्या पाठीमागे राहत. धनानी भूमो पशवश्य गोष्टे, नारी ग्रहद्वारे जनस्मशाने, देहचितायम परलोक मार्गे, कर्माने गोगच्छति जीवय कहा. काही माणसाबरोबर येत नाही बाबांनो. क्या लेके आया था तू, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. काही बरोबर येत नाही, पण ज्या बरोबर येत नाही त्याला मात्र पक्क आपण आपलं मानलंय, आणि ज्या देवाने जन्म दिलाय त्याला मात्र आपण विसरून गेलोय. आपलं त्याला म्हणायचं आपुले ते साचे, ते कल्पांतीही न वचे, हे जाणोनी गताचे न सोचिजे. आपलं त्याला म्हणायचं जे कल्पाचा अंत झाला तरी आपल्याला सोडून जात नाही. सगळ्या गोष्टी मेल्यावर इथंच राहतात. याचाच अर्थ ते आपल्या बरोबर येत नाहीत, त्या आपल्या नाहीत बाबांनो. कोणी किती मोठा असू द्या, काही नेता येत नाही बाबांनो. आणि म्हणून मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मगर वक्त गुजर रहा है कागज के टुकड़े कमाने में. अरे क्या करोगे दोस्तों इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कबर में अलमारी. ए मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. 5-6 दिवसाची गोष्ट, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब गेले होई एक जग सोडून. विमानामध्ये ते काळाला म्हणू शकले असते, ए काळा 50 कोटी रुपये देतो रे तुला, पण मला आणखी काही दिवस जगायचे रे बाबा, म्हणू शकत होते. पण हे मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते. ऐका ऐका ऐका, 5 वाजता उठायचा माणूस, सगळं जग झोपलेला असायचं तवा उठायचा. नेहमी वेळेवर पोचणारा माणूस अवेळी निघून गेला. सत्ता होती, संपत्ती होती, जमीन जायदाद होती, यातलं काही बरोबर वरती नेता आलं नाही. सगळं हितच राहतं. मेल्यानंतर काही आपल्या बरोबर येत नाही बाबांनो, काही आपल्या बरोबर येत नाही. ऐका ऐका ऐका. आणि म्हणून यालाच आपलं मानलो आणि याच्यासाठी करू नाही ते काय, माणूस माणसामध्ये नाही. पूर्वीची माणसं माणसासाठी जीव द्यायला तयार व्हायची. पूर्वीची माणसं, पूर्वीचा काळ खरंच चांगला होता बाबा. तेव्हा कुठं पैसा होता, तेव्हा कुठं बंगला होता. रस्ते साधे होते, माणसं बी साधी होती. आता रस्ते डांबरट झाले, माणसं बी बदलली बाबांनो, बदलली. आता पैशासाठीच नातं निभावू लागली. पूर्वीची लोक भावनिक होती, नातं निभावण्यासाठी कोणत्याही थराला जायची, प्रसंगी आपलं स्वतःचं नुकसान करून घ्यायची, पण नाती टिकवायची. त्यानंतरची लोक प्रॅक्टिकल झाली, नाती जोडू लागली, पण जोडलेल्या नात्यामध्ये फायदा पाहू लागली. पण आताची लोक प्रोफेशनल झाली बाबांनो,
फायदा असेल तरच नातं जोडतात, फायदा असेल तरच नातं जोडतात, फायदा नसेल तर नातं तोडून टाकतात. सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, दिल का साथी कोई नहीं रे, अपना साथी कोई नहीं रे, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई। सब पैसे के भाई, दिल का साथी नाही कोणी. कोई पैशासाठी लोक नातं निभवतात, पैशासाठी नातंही तोडतात. पूर्वी रक्षाबंधनचा सण माता माऊल्यानं तुमची संख्या द्यायचे. ऐका ऐका, रक्षाबंधनचा सण आला की भाऊ बहीण किती प्रेमाने जवळ यायचे. पण आता पैशाला किंमत आली, जमिनीला किंमत आली, माणसं पैशाची झाली. बाबांनो ऐका ऐका, पूर्वी रक्षाबंधनचा सण, पण आता जमिनीला किंमत आली. बहीण काय मागल म्हणून भावाने बोलणं सोडून दिलं. परवा एक व्हॉट्सअपला वाचलं, एक बहीण रडते, मी काहीतरी मागेल म्हणून माझ्या भावाने माझ्याशी नातंच तोडलं. ऐका ऐका, ती म्हणते जोपर्यंत आई वडील होते तोपर्यंत माहेरमध्ये जाण्याला खूप आधार होता. आता आईबाप गेले, जीवा बाबाचा भाऊ होता, पण लग्न झाल्यापासून तोही बदलला. त्याला वाटतंय मी काहीतरी मागेल, पण मी नव्हते काहीतरी मागणार. ऐका ऐका ऐका, माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. तू भेटत नाही रे, मी काहीतरी मागल म्हणून. का तू हरवलास? माणसांच्या गर्दीमध्ये हरवला माझा भाऊ. सांग ना, तुला एकदा भेटायचे, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. अरे नको दादा साडी, मला नको पैसा पाणी. अरे तुझ्या सुखासाठीच देवाकडे करते रोज विनवणी, तुझ्या सुखासाठीच देवाकडे करते रोज विनवणी. रक्षाबंधनचा सण जवळ आलाय दादा, सांग ना तुला आज कोणत्या कलरचा शर्ट घेऊ. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. अरे तुझ्या दाजीची गरिबी म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जाते, राब राब राबते. तळ हाताच्या फोडाकडे पाहून शेजारच्यांचा भाऊ आल्यावर मग तुझी आठवण येते. मी काही मागल म्हणून तू घाबरून नको ना जाऊ. ए दादा, सांग ना तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. कधी कधी वाटतं तुझ्याशी बोलावं, पण तू भेटत नाही. वाटतं आवाज तरी ऐकावा म्हणून तुला फोन लावते, पण तू उचलत नाही. उचलत नाही फोन म्हणून वहिनीला केला, उचलत नाही फोन म्हणून वहिनीला केला, पण रॉंग नंबर म्हणून तिने कट केला. नसल ओळखला कदाचित आवाज, तिला त्रास नको देऊ, तुमच्या संसारात भांडणं नको. सांग ना दादा, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. एवढं सगळं ठीक होतं, पण परवा तू निरोप पाठवलाच आपल्या गावच्या माणसाकडे. तिला म्हणाव हक्क सोड पत्रावर सही दे. त्याच वेळेला मी तुझ्याशी बोलेल, तुला हक्क सोड पत्रावर सही पाहिजे का रे. आज कळालं तू का बोलणं सोडलं होतं. अरे नव्हते मी काय तुला मागणार, आणि लाडक्या बहिणींना नका काय मागत जाऊ. नव्हते काय मी तुला मागणार, नव्हते काय मागणार. ऐक ऐक ऐक, तुला हक्क सोड पत्रावर सही पाहिजे का रे. सही नाही येत तुझ्या येड्यात आईला.
लहान असताना आपल्या मायबापाला मी सांगितलं आमच्या दोघांच्या शिक्षणाला खर्च लई येईल, मी नाही शिकणार, दादाला शिकवा, तो आपल्याला सर्वांना सांभाळील. पण काय माहीत लग्न झाल्यावर तू बदलशील, लग्न झाल्यावर तू बदलशील. सई नाही येत बाबा, पण लय दिवस झालं तुला पाहिलं नाही रे. त्या हक्क सोड पत्राच्या योगाने का होईना त्या दुय्यम निबंधकाच्या कार्यालयामध्ये तुला एकदा डोळे भरून पाहता येईल. अरे तुला एकदा डोळे भरून पाहण्यासाठी ए दादा सांग ना कोणत्या कागदावर अंगठा ठेवू, सांग ना दादा तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ, तुला भेटायला कोणत्या पत्त्यावर येऊ. माणसं पैशाची झाली, पैशाला आपलं मानू लागली, पण हा पैसा आपल्या बरोबर येत नाही, जमीन जायदाद आपल्या बरोबर येत नाही. जागचे जागी राहतील बाग बगी, ताडी घोडी माडी स्मशानी जळशील उघडा, स्मशानी जळशील उघडा. काही काही बरोबर येत नाही बाबांनो. केलेली भक्तीच आपल्या बरोबर येते, केलेले नामस्मरणच आपल्या बरोबर येतं, दुसरं काही येत नाही. तुम्ही सगळं कराल पण नामस्मरण केलं नाही तर तुम्ही जीवन वाया घालवलं. सगळं केलं पण भक्ती नाही केली, देवाला आपलंस नाही केलं तर हे जीवन वाया घालवलं. प्रपंच किती करा किती करा, प्रपंचातलं आपलं काही नाही, कारण ते आपल्या शेवटाला कामाला येत नाही. परमार्थ थोडा करा, तोच परमार्थ आपल्या बरोबर वरती येतो. परमार्थातलं काही वाया जात नाही. ऐका ऐका, मी एक दृष्टांत अमोल महाराजांना माहिती सांगत असतो. परमार्थातलं काही वाया जात नाही. तुम्ही असं कीर्तनाला येऊन बसलाय तरी फायदा. ए पुराण इकडे बघ, असं कीर्तनाला येऊन बसला, एखादा शब्द तरी घरी नेला आणि त्याचा जप केला तरी फायदा. एक शेठजी करोडपती होता. करोडपती कसा होता बोला ना, बोला कसा होता. हा असं बोलत जा. पण शेठजीला कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा. एक दिवस पत्नी म्हणली, मालक किती वर्षाचा आपला सप्ताह चाललाय, 27 वर्ष झाली, सगळं गाव कीर्तनाला येतंय आणि तुम्ही घरी झोपलाय. जा हो मालक, देवाने आपल्याला काय कमी केलंय, जा 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 जा. शेठजी करोडपती होता पण बायकोच्या ऐकण्यातला होता. शेठजी म्हणला कधी कीर्तनाला गेलो नाही, कधी भजनाला गेलो नाही, पण तू म्हणतेस तर आज कीर्तनाला जातो. शेठजीने टारचे कपडे घातले, निघाला कीर्तनाला. ऐका, कार्यकर्ते सगळ्यांचं स्वागत करत होते. या बसा, या बसा, या बसा. आवाज लईच वेगळा येतो, गोंगाट होतोय नुसता. विठाला विठाला विठ्ठल जनरेटरचा आवाज येतो. लाईट आली का? बरं, ठीक आहे, चला. कुठवर आलत आपलं? वा 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 वा. कार्यकर्ते सगळ्यांचं स्वागत करत होते. या बसा, या बसा. 5-6 कार्यकर्ते म्हणले, कोण एवढी पांढरी कपडे घालून आलाय? दुसरा म्हणला, शेठजी सारखा दिसतोय. तिसरा म्हणला, तो काय मंदिराकडे येणार नाही. चौथ्याने जरा बार काय नाही पाहिलं, अरे शेठजीचे. सगळे कार्यकर्ते पळत गेले. शेठजी आलेलाचा आनंद झाला. शेठजी या या म्हणून आणला. मोठा माणूस आहे, माग कुठं बसावता आणला आणि कीर्तन करायच्या पुढेच बसावला. पुढे आणून म्हणले बसा. महाराज आले. रामकृष्णारे सुरू करायच्या अगोदर कधीच कीर्तन न ऐकल्याचा परिणाम, भजन न ऐकल्याचा परिणाम. झोपला ना शेठजी? झोपलाच नाही, गोरायला लागला. आता कुणाची हिंमत आहे शेठजीला उठवायची? लोक म्हणले झोपू द्या. महाराज म्हणले गुरु द्या. कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली. मंडपात फक्त शेठजी गार झोपल्याला. रात्री पारेकऱ्याला, तो विण्याला पारेकरी असतो का, तो एक विनेकरी. पारेकरी जरासा कडक होता. तो म्हणला पहिल्यांदाच बाबा आलाय नाही तर गार झोपलाय, कोणीच हिंमत केली नाही उठवायची, पण आपण उठवणार. विनेकराने आवाज दिला, ओ शेठजी उठा. मग शेठजी उठला. पाहतोय तो मंडपात माणूसच नाही.
अरे माणसं कुठे गेली? संपलं कीर्तन. शेटजी तुम्ही गार झोपलाय काय रे बाबा? घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही. पण काय महाराजाचं कीर्तन होतं, लगेच गार झोप. पारेकरी म्हणला, विनेकरी म्हणला, काय आता म्हणू याला? रागाने फक्त विनेकराने एक शब्द बोलला, हा हा जा जा. म्हणल्यावर शेठजी घरी आला. पण शेठजीची पत्नी झोपली नव्हती. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय, कोणतं उदाहरण ऐकतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती. शेठजी आल्या आल्या पत्नीने सांगितलं, मालक सांगा मला अगोदर काय ऐकलं आज कीर्तनामध्ये? काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, कीर्तनात गेलो गार झोपलो. असं काय हो करताय मालक? पहिल्यांदाच कीर्तनाला गेलात आणि ते तिथं जाऊन झोपला का हो? असं कसं होईल? परमार्थातलं काही वाया जात नाही. अहो एखादा शब्द तरी तिथला ऐकला असेल ना. आठवा आठवा मालक, परमार्थातलं काही वाया जात नाही, आठवा. शेठजी म्हणला, मला काहीच आठवत नाही का? मी गेले गेले जी झोपलो, कीर्तन झाल्यावर 15 मिनिटांनी मला विनेकराने उठवलं, मला काही आठवत नाही. मालक असं नका बोलू, परमार्थातलं काही वाया जात नाही. अहो एखादा शब्द तरी आठवा. अगं मला काहीच आठवत नाही, मी गेल्यावर जी झोपलो ते कीर्तन झाल्यावर मला त्या विनेकराने उठवलं. नको ग विचारू, मला काही आठवत नाही. पण मला एक आठवतंय, जीवनात अशी झोप मला कधीच लावली नव्हती. कीर्तनात गेलो न गोळ्या खाता झोपलो. मालक पहिल्यांदा कीर्तनाला गेला, झोपलात, अहो एखादा शब्द आठवा हो, परमार्थातलं काय वाया जात नाही. शेठजी म्हणला, आता काय सांगू हिला? शेठजी म्हणला, हा मला एक आठवतंय, मी गेले गेले कार्यकर्ते मला म्हणले, मला पुढे न्याला, पुढे नेऊन मला म्हणले बसा. आणि जाताना विनेकरी म्हणला जा. मला 3 शब्द आठवतात. कोणते कोणते? या, बसा, जा. पोरांनो कोणते कोणते? काय राजवडीची पोरं आहेत महाराज. कोणता कोणता? पत्नीला तेवढंच नवल वाटलं, माय 3 का वायना शब्द घेऊन आले. मालक परमार्थातलं काय वाया जात नाही, 3 का 3 शब्द वैना, पण पहिल्यांदा गेलतात करा हो त्याचा जप, परमार्थातलं काय वाया जात नाही. ऐका ऐका, पत्नीच्या ऐकण्यातला होता शेठजी, पत्नीच्या ऐकण्यातला होता. ठीक आहे म्हणला, करतो जप. पलंगावर गेला शेठजी. आता कीर्तनात फुल झोप झालती, घरी कुठं झोप लागत. मग पलंगावर बसून पत्नीने सांगितलेलं मंत्र म्हणा, केला मंत्र सुरू. बसा, जा, या, बसा. पण खरंच परमार्थातलं काही वाया जात नाही हो. शेठजी मंत्र म्हणत बसलेला 2 वाजेपर्यंत, या, बसा, जा. त्या दिवशी प्रसंग असा घडला, नेमका शेठजीच्या घरावर 5-6 चोरांनी दरोडा टाकला. चोरांनी पहिला पाऊल घरात टाकल्या टाकल्या शेठजीचा मंत्र तिकडे चालूच होता. चोर म्हणली, आलेलं पाहिले काय जुने, खाली बसा, खाली बसा. चोर खाली बसले, तसं शेठजीने दुसरा शब्द म्हणला, बसा. चोर म्हणली, आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, आता काय खरं नाही, पळा 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 पळा. सगळं चोर पळायला लागली. तसं शेठजीने तिसरा शब्द म्हणला, जा. चोर म्हणली, आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय. एवढ्या मोठ्याने शेठजी जा म्हणतोय, म्हणजे शेठजीने आपल्याला पाहिलंय आणि उद्या काय आपलं खरं नाहीये. काय करावं, काय करावं. सगळी चोर परत आली, जगणं मुश्किल होईल, लय मोठा माणूस आहे. सगळी चोर परत आली, शेठजीचे पाय धरलं. चुकलो हो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे, तुम्ही आलेलं पाहिलं, बसलेलं पाहिलं, जातानाही पाहिलं, म्हणून परत आलो. शेठजी म्हणला, म्हणजे चोरी करायला आलता काय? ते चुकलो शेठजी, तुमच्या घरी यायला नव्हतं पाहिजे, खूप मोठी चूक झाली, क्षमा असावी, माफी द्यावी, आमचं कुठं नाव घेऊ नका. ह्या बाका, काल एका ठिकाणचं गाठोडं आणलंय, ते तुम्हाला ठेवा. हे परमार्थातलं काही वाया जात नाही, देवाला आपलं केलेलं काही वाया जात नाही. ते गाठोडं तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. शेठजी म्हणला, गाठोडं इकडे द्या. गाठोडं घेतलं, चोरांना सांगितलं, जा, तुमचं नाव कोणाला सांगत नाही. ऐका, गाठोडं घेऊन शेठजी पत्नीपाशी आला. ए बघ याच्यामध्ये काय. पत्नीने गाठोडं सोडलं. सगळं गाठोडं राजवडेकर, सगळं गाठोडं प्युअर सोन्याने भरलेलं होतं.
पत्नी म्हणली, मालक 1,00,000 1,60,000 तोळा गेलाय. 1,60,000 आणि हे कुठून आलं? शेठजी म्हणला, हे आजच्या कीर्तनाचं फळ आहे. आजच्या कीर्तनाचं फळ. अगं तू मला त्या कीर्तनातल्या 3 शब्दाचा जप करायला लावलास. या बसा जा, अखंड जप करत बसलोय बघ. आयुष्यभर पैसाची इच्छा करणारा मी शेठजी, धन पाहिजे म्हणणारा मी शेठजी. पहिल्यांदा कीर्तनाला गेलो, काय देवाची तुझ्या अनुभूती आहे. पहिल्यांदा गेलो धन इच्छाणाऱ्याला, एवढं मोठं धन दिलं. खरंच ग, परमेश्वराच्या भक्तीमध्ये खूप मोठी ताकद आहे. अनुभूतीसाठी देवाने एवढं मोठं गाठोडं पाठवलं. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मालक कधी कीर्तनाला गेला नाही, कधी भजनाला गेला नाही, कधी मंदिरात गेला नाही. पहिल्यांदा कीर्तनाला गेलात आणि ते तिथं जाऊन झोपलात, पण तिथले व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द घरी घेऊन आलात. तर परमेश्वराने त्याचा जप केल्यावर एवढं मोठं गाठोडं पाठवलं. ऐका ना मालक, यदा कदाचित त्याच कीर्तना बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं आणि माझ्या परमेश्वराचं चिंतन केलं असतं, तर जगाचा मालक प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेटला असता. ओ प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेटला असता. भजनामध्ये ताकद आहे हो मालक. आता परमार्थ करायला विसरू नका. परमार्थच आपल्या बरोबर येतो. ऐका, दुसरं काही आपल्या बरोबर येत नाही. करा हरी भक्ती परलोका येईल कामा. करा हरी भक्ती परलोका येईल कामा. सोडविल यामा पादोनिया. सोडविल यामा पादोनिया. करा हरी भक्ती परलोका येईल कामा. करा हरी परमार्थच आपल्या कामाला येतो, दुसरं काही नाही. परमार्थच हित सन्मान देतो. वरती गेल्यावर यमापासूनही सोडवतो. म्हणून त्या देवाला आपलंसं करायला विसरू नका बाबांनो. त्याला विसरला तर खूप मोठा घात होईल. सुखी व्हायचंय, त्या देवाला आपलंसं करा. अभंगाचं आपला तो एक देव करून घ्यावा. 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 तुझे बिना जीवा सुख न है.
शांतराव एक मिनिटात थांबतो मी बरोबर ऐका. आपुला तो एक देव करून घ्यावा. ज्याने जन्माला घातलंय त्याला जर विसरलं ना खूप मोठी हानी होते. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या तोच आपला आहे त्याच्यापासून आलोय. त्याला आपलंस म्हणा करीशी देवावीन आस अवघी होईल निराश तृष्णा वाढविसी भोवस कधी सुखास न पवती सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो. त्याच्याशिवाय कोण आहे त्याला विसरला हाल होणार तुमचे. पूर्वीच्या काळी मुलगी पाहायला जायचं म्हणल्यानंतर ऐका ऐका ओ जेवणावाले पूर्वीच्या काळी लक्ष देऊन ऐका. पूर्वीच्या काळी मुलगी पाहायला जायचं म्हणल्यानंतर गाड्यांची सोय नव्हती. कशामध्ये जायची मुलगी पाहायला? बैलगाड्यांमध्ये. पाटलाच्या मुलाचं लग्न ठरलं. पाटलाने बैलगाडी झोपली आणि प्रतिष्ठित लोक 4 बरोबर घेतली. स्त्रिया घेतल्या आणि 2 बैलगाड्या घेऊन एक पुरुषांची बैलगाडी एक स्त्रियांची बैलगाडी निघाली हो मुलीला पाहण्यासाठी. ऐका ऐका त्यावेळेला मध्य रस्त्यावर आल्यावर 25-30 किलोमीटरचं अंतर होतं. 15 किलोमीटर गाडी आली. पाटलाला जरासा बैलगाडीच्या खालून एक आवाज आलेला दिसला. कोणतरी बैलगाडीच्या खाली फुफुसतंय. खाली उतरला पाटील. पाहिलं तर आपल्या घरचं राजा नावाचं कुत्र आपल्या बैलगाडीच्या खाली आलंय. कुत्र्याला वरती घेतलं. राजा कशासाठी आलास रे इतक्या लांब चालत? नव्हतं यायचं होतं. आम्ही येणारच होतो. पाटलाचा जीव होता कुत्र्यावर. ऐका 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 पण आता आलाच आहेस तर ठीक आहे. कुत्र्याला घेतलं बैलगाडीमध्ये. पाटील बसला. निघाली बैलगाडी मुलगी पाहण्यासाठी. माणसं निघाली. ज्या गावामध्ये मुलगी पाहिजे होती त्या गावामध्ये आले. त्या मुलीच्या घरी गेले. घरी गेल्यावर पाहुणे रावळे आलेत म्हणून सगळे पाहुणे रावळे लाईन मध्ये उभे झाले. त्यावेळी खूप पाहुणे रावळ्यांची ओढभस चांगल्या प्रकारे केले जायचे. अरे मुलाकडचे लोक आलेत म्हणून सगळ्यांना लाईन मध्ये उभे केलं आणि सगळ्यांचे पाय धुतले. शेवटी कुत्र होतच. अरे पाहुण्यांचं कुत्र आहे त्या कुत्र्याचं बी पाय धुतलं पाहिजेत. पाहुण्यांचं पाय धुतल्यावर कुत्र्याचं सुद्धा पाय धुतले. पाहुण्यांना गंध लावला. अहो कुत्र्यालाही गंध लावला. आतमध्ये नेलं. सगळ्यांना बसायला टाकलं. पण पाहुण्याचं कुत्र आहे म्हणून कुत्र्याला सुद्धा बसायला टाकलो. कुत्र्यालाही बसायला टाकलं. पाहुणे रावळ्यांना चहा दिला. पण कुत्र चहा पित नाही म्हणून त्याला दूध दिलं. काय थाटो. कुत्र म्हणतोय मालक अहो तुमच्या सानिध्यात आल्यावर एवढा मोठा सन्मान मिळतोय हो. एवढा मोठा माझा थाटे. ऐका ऐका ना मालक. फक्त मी तुम्हाला आपलं मानलंय त्याचमुळं माझा एवढा थाटे हो. त्यामुळं माझा एवढा थाटे. ऐका ऐका मालक. जेवणाची तयारी केली. पुरणपोळ्याचा स्वयंपाक. कुत्र्यासाठी विशिष्ट प्रकारचं त्याचं आवडतं खाद्य आणण्यात आलं. जेवण वगैरे झालं. मुलाला मुलगी पसंत झाली. चर्चा वगैरे झाली. आता गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात कुत्र्याने म्हटलं चांगला सन्मान झालाय. यथायोग्य आपला थाट परिपूर्ण मालकामुळे झालाय. पण आलोहीच इतक्या लांब तर आपल्या बायऊखीला जरा भेटून येऊ. आलो इतक्या लांब तर आपल्या बावकीला तरी भेटून येऊ. आणि म्हणून कुत्र बावकीला भेटायला गेलं. ऐका ऐका पण एका कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याची गती सहन होत नाही. सगळ्या कुत्र्यांनी पाहिलं आपल्या वार्डात नवीन कोण आलंय. सगळी गावची कुत्री गोळा झाली.
कोणतरी नवीन दिसतंय, सगळीच्या सगळी मागं लागले महाराज. एवढं पळवलं त्या कुत्र्याला, एवढं पळवलं, एवढं पळवलं, एवढं पळवलं. 15-20 कुत्री त्या कुत्र्याच्या अंगावर धावली हो. अंगावर अशी जागा ठेवली नाही की जिथून रक्त येत नाही. 25 कुत्र्यांनी हल्ला केला त्याच्यावर. ऐका 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 ऐका, डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. आता मी मरणार वाटतं. इकडं पाटील वाट पाहतोय. अरे लग्न, मुलाला मुलगी पसंत आली, चर्चा झालाय, सगळं ठरलंय, पण आता निघायचंय. किती वेळ पाहुण्या रावळ्याच्या घरी थांबायचं. पण कुत्र काय येत नाही रे. आमच्या बरोबर इतक्या लांब आले, त्याला सोडून तरी कसं जावं. आणि थोडा वेळ बसले, पण आता इतका वेळ बसणं चांगलं नाहीये. पाटील निघाले जायला. जाता जाता व्याही बुवाला हात जोडले. व्याही बुवा, येत असताना आमच्या बरोबर आमचं कुत्र आलं होतं. कुत्र्याशिवाय आम्ही राहू शकत नाही हो. आमच्या नातोंडाचा लय जीव हो त्याच्यावर. कुठं गेलंय बघा, आलं नाही हो. आता किती वेळ तुमच्या इथं थांबावं. पाहुण्या रावळ्याच्या इथं जास्त वेळ थांबणं बरं नाही. जातो हो व्याही बुवा, पण एक विनंती आहे तुम्हाला. किती खर्च येऊ द्या, पण आमचं राजा नावाचं कुत्र आल्यावर होतं सेपरेट बैलगाडी करा हो. बैलगाडी करा, पण आमच्या कुत्र्याला मात्र आमच्या जवळ पाठवून द्या हो. आमची नातवंड त्याच्याशिवाय राहत नाही. व्याही बुवाने सांगितलं नक्की देतो पाठवून. ऐका ऐका. पाटील घरी गेला. 9 वाजलेत, 11 वाजले. झोप येत नाहीये. ह्या कुशीवरून त्या कुशीवरून, ह्या कुशीवरून त्या कुशीवर. ऐका ऐका. 2 वाजता कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. कळालं, माझ्याच कुत्र्याचा आवाज आहे. झोपला नव्हता पाटील. दरवाजा उघडला तर मान टेकून, अंगावर अशी जागा नाहीये की जिथून रक्त येत नाहीये. उंबऱ्यावर त्या पायरीवर मान टाकली आणि कुत्र मालकाकडे पाहतय. कुत्र मालकाकडे पाहतय. ए राजा, अरे किती वेळ तुझी वाट पाहिली रे. कुठं गेलतास. अरे काय रे तुझी अवस्था झाली. अरे कसं काय, तुझ्या अंगावर हे लचके कोणी वडलेत, कोणी वडलेत. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या आणि रडणार कुत्र सांगतय मालकाला, मालक, जोपर्यंत तुमच्या सानिध्यामध्ये होतो मालक, तोपर्यंत लय मोठा थाट होता हो. जोपर्यंत तुम्हाला आपलं मानलं होतं, लय मोठा थाट होता मालक. तुमचे पाय धुतले हो मालक, पण तुमच्या बरोबर आहे म्हणून माझेही पाय धुतले. तुम्हाला बसायला टाकलं, मलाही बसायला टाकलं हो मालक. तुम्हाला ओवळलं, मलाही ओवळलं हो मालक. अहो तुम्हाला चहा दिला, मला दूध दिला हो, कारण मी तुमचा आहे म्हणून हो मालक. तुमचा आहे म्हणून लय थाट होता हो मालक. पण तुम्हाला सोडून मी ज्यावेळी या माया जाळातील भावकीच्या नादी लागलो, जगाच्या नादी लागलो ना मालक, अंगावर लचका नाही हो जगाने ठेवला, नाही ठेवला. या माया जाळाच्या नादी किती लागावं मला नाही हो कळालं मालक. मी मरणार आहे मालक, पण इथं तिथं मरायला नको. आमची कुत्र्याची जात ना हो. ज्या घरची भाकर खाली ना, त्या भाकरीशी बैमानी करायची नाही म्हणून मालक तुमच्या दारात प्राण सोडायचंय म्हणून आलोय. फक्त जाता जाता या जगातल्या जीवाला एकच संदेश देईल मालक, आपल्या मालकाला कधी विसरू नका. आपल्या मालकाला विसरून जर या माया जाळाच्या माग लागाल, या माई गोष्टींच्या माग लागाल, तर जग लचके तोडल्याशिवाय राहणार नाही आणि हाल हाल होऊन मरणाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. जातो मालक, एवढा संदेश मात्र ज्याने जन्माला घातलंय त्या मालकाला विसरू नका. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने वीन जीवा सुख नोहे. जगातल्या इतर गोष्टी एरती माईके, दुःखाची जनती नाही अधियंती अवसानी. एकदा प्रेमाने हात वरती करा, वेळ माझी संपलेली आहे. एकदा वा वा वा. एक टाळी, एक 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 जय
महिला मंडळ सुरुवातीला म्हणायचं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. महिला मंडळ. पुरुष मंडळ. हो हो छान म्हणलं. एकदा ओव्या म्हणता का? म्हणा म्हणा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुता ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीवशिव दोन्ही कुंटे ग प्रपंचाचे नेटे गा. जीवशिव दोन्ही कुंटे ग प्रपंचाचे नेटे गा. लावून पाच खोटे घे तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. काय आवाज आहे. धन्यवाद. तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. कोण म्हणलं तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन दळायला? का आवाज चांगला आहे म्हणल्यावर काही बी म्हणताय. येईल तैसा बोल रामकृष्ण. महिला मंडळांसाठी टाळ्या वाजवा. खूप धन्यवाद. संपलंय कीर्तन माझं. आमचा नितीन दादा म्हणला जरासा म्हणून थोडासा फवारा मारला पण आनंद वाटला. एवढे मोठे टाळकरी. खूप धन्यवाद. देवाचं नाव घेत जा. अविनाश करी आपुली आईसे लावी मना पिसे गोविंदाचे त्याचे नामस्मरण करा. अहो त्याच्या नामामध्ये जसे माझे नीलकंठ महाराज, माझे अमोल महाराज, अशोक महाराज आकार लावतात, त्याच्या शब्दांमध्ये लावलेला आकार सुद्धा आपला उद्धार करेल. त्याच्या नामामध्ये लावलेला लकार सुद्धा आपला उद्धार करेल. म्हणून टाळकरी मंडळी, मला लय आवाज येतोय कुठून तरी. ऐका ए पोरा. त्याच्या नामामध्ये टाळकरी मंडळी, महाराजांनी म्हणलेलं प्रमाण सगळं तुम्हाला पाठ असतं का? नसतं. पण काही त्यांनी म्हणलं तरी कोणी आ म्हणा लाला म्हणा पण तोंड उघडायचं. कारण खालची मंडळी विचार करत असतात ज्या अर्थी टाळ घेऊन उभे त्या अर्थी आपल्यापेक्षा काकणबर का होईना काय हुशार आहे. आणि आपण अजिबात कळून द्यायचं नाही आपल्याला काही येत नाही. हा म्हणा लाला म्हणा तरी देव प्रसन्न होणार. फक्त म्हणायला पाहिजे. मी डीएड केलं, मी शिक्षक होतो. ऐका एक 2 मिनिटाची कथा सांगतो. थांबतो, खरंच थांबतो. मी बीएड केले. तर डीएडच्या वेळेला शिक्षक व्हायच्या अगोदर ए पोरांनो बैठे बैठे सावधान. डीएड केले. शिक्षक व्हायच्या अगोदर आम्हाला एखाद्या शाळेवर शिकवायला जावं लागायचं. आणि 15 दिवस आमच्या वेळेला 15 दिवस जसं शिकविल तसं आम्हाला मार्क मिळायचे. आता मला पुण्यातली शाळा मिळाली.
आता म्हणलं 15 दिवसात पोरांना काय शिकवणार, मला शिक्षक व्हायचं होतं. मी जर त्या 15 दिवस चांगलं शिकवलं असतं तर शिक्षक होणार आहे, माझं त्याच्यावर ठरणार होतं. म्हणलं आता 6वीचा वर्ग मिळालाय, काय शिकवायचं. म्हणलं पेटी वाजवायला येते सर, म्हणलं पेटीवर पाडेपाठ करून घेऊ. सगळ्या पोरांना सांगितलं, पोरांनो पाडेपाठ करा. 5-6 दिवसामध्ये बऱ्याच पोरांनी पाडेपाठ केले. पण सगळ्या पोरांना पाडेपाठ होतात का? मोठ्याने सांगा, होतात का? किती खरं बोलली बघा. कोपऱ्यातली 2-4 जण होती, लय मारली लय मारली लय मारली. ते म्हणले, लिमन सर तुम्ही आम्हाला हाना मारा तोडा, आम्हाला काय पाडेपाठ होणार नाही. एखादा मधला मंत्र त्या कशाला 15 दिवसासाठी आलाय. मी म्हणलं लोकांच्या लेकराला कशाला मारायचं. म्हणलं बाबांनो, इकडं पोरं सगळी पेटीवर स्वरात पारे म्हणायला लागली. कुणी आ म्हणा, कुणी ला 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 म्हणा, फक्त तोंड उघडा. सर म्हणले काळजीच करू नका. मग कुणी आ म्हणायचं, ला 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 म्हणा, काळजीच करू नका सर. म्हणलं एवढं बी जोरात म्हणू नका की बांड उघडं पडल. 15व्या दिवशी सर चेकिंगला येणार होते. मी जी कोपऱ्यातली आ वाली ला 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 वाली होती उचलली आणि पहिल्या लाईनीत बसवली. म्हणलं पहिल्या लाईनीवाल्यांना शक्यतो विचारायची नाही, हुशार म्हणून. त्यांना म्हणलं तुम्हाला पहिल्या लाईनीत बसवतो, तुम्हाला काय कोणी विचारलं नाही, फक्त वजनात बसायचं. ते म्हणले लिमन सर काळजीच करू नका, लय वजनात बसतो. म्हणलं एवढं बी बसू नका की बांड उघडं पडल. ते म्हणले लिमन सर काळजीच करू नका. पहिल्या लाईनीमध्ये बसले. सर आले 15व्या दिवशी, काय लिमन सर तयारी. म्हणलं सगळ्यांचे पाडेपाठ करून घेतले. सर पुढे आले, सगळ्यांना विचारलं, पोरांनो पाडेपाठ. सगळ्यांपेक्षा या आन लालावाल्यांचा मोठा आवाज, होय सर आम्हाला पाडेपाठ. मी म्हणलं हळू. सरांनी कोपऱ्यातला उठवला, तिथं मी हुशार बसवलेला. दुसऱ्या कोपऱ्यातला उठवला, तिथं बी मी हुशारच बसवलेला. मधला उठवला, तिथं बी मी हुशारच बसवलेला. सर म्हणले कोपऱ्यातला पोरांना पाडेपाठे, कोपऱ्यातल्या पोरांना पाडेपाठे, तर पुढच्यांना विचारायलाच नको. मी म्हणलं शिजलं. लिमन सर कोपऱ्यातल्या पोरांना पाडेपाठे, काय तयारी करून घेतली, पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला. सर जायला निघाले, पण एका पोराला म्हणलेलं लय वजनात बस, तो लईच वजनात बसलेला हो, तो जिकडं सर जाईल तिकडं. सर दरवाज्यातून परत आले, त्याला म्हणले उठ. ते वजनातच उठलं. त्यांना सांगितलं तुमच्यापैकी कोणाला उठवलं तरी वजनात उठायचं. ते उठलं. काय रे पाडेपाठ. हा म्हणला पाडेपाठ. सर म्हणले कितीपर्यंत पाडेपाठ. आता त्याला काय माहित पाडे कितीपर्यंत असते. ते म्हणला जेवढे पाडे तेवढे पाडेपाठ. लिमन सरांनी शिकवल्या. मी म्हणलं खरंय बाबा, तू आता सगळं माती करणार. सर म्हणले मन 8चा पाडा. ते मलाच म्हणते, ओ लिमन सर पेटीचा सोर धरा सोर धरा. मी म्हणलं धरतो बाबा. त्याने पाडा कसा म्हणला ऐकायचा का. टाळकरी तुमच्यासाठी हा सगळ्या. 8 एके 8 8 दोन्ही 16 8 त्रिक 24 8 चोक 32 8 45 8 संग लल्ला 8 7 लल्ला 8 8 लल्ला 8 9 लल्ला अर्धा. अरे 8 45 पर्यंत बरोबर होता. मला लिमन सरच म्हणले आज ज्यांना येत नाही त्यांना कोणी आ म्हणा लालालाल म्हणा. कालच सरांनी आम्हाला कोपऱ्यातून उचलून पहिल्या लाईनीत बसवलं. मी लालालाल म्हणतो येती ग माझ्याकडची आ म्हणता. येईल तैसा बोल रामकृष्ण. पण देवासाठी गायलेला आकार सुद्धा तुमचा उद्धार करेल. फक्त त्या मनाला त्याचं पिस लावा. लावी मना पिसे गोविंदा ते. परत परत हा नरदेह नाही बाबांना. कोणत्या टायमाला श्वास निघून जाईल काही भरोसा नाही. असं जीवन जगा, असं जीवन जगा की आपली कीर्ती पाठीमागे राहिली पाहिजे. मरायचंय सगळ्यांना, पण कलंकित होऊन मरू नका बाबांना. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन अगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहेत.
पाण्यापेक्षा पातळ काय, भूमीपेक्षा जड काय, अग्नीपेक्षा जाळणारं काय आणि काजळापेक्षा काळं काय. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अगन से तेज है, कलंक काजल से काली. पाण्यापेक्षा पातळ ज्ञान आहे, भूमीपेक्षा जड पाप आहे, अग्नीपेक्षा जाळणारा रोग आहे, क्रोध आहे, काजळापेक्षा काळा कलंक आहे. काजळ लावल्यावर पुसता येतं, पण एकदा का जीवनाला कलंक लागला तो पुसता येत नाही. बाबांनो, असं जगा, असं जगा. कीर्तीच्या रूपाने आपण मागं राहिलं पाहिजे. अरे कोणाला हसवता आलं नाही तरी चालेल, पण कोणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. अरे कोणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कोणाची झोपडी जाळू नका. अरे कोणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू, पण कोणाच्या घरात अंधार करू नका. अरे कोणाच्या वाटेतली फुलं होता येत नसेल तर नका हो, पण कोणाच्या वाटेतला काटा होऊ नका. अरे कोणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू, पण कोणाचं वाईट करू नका. वरती गेल्यावर सगळं भोगावं लागतं. अरे आपल्या बरोबर काही येत नाही, सगळ्यांशी चांगलं बोला, इतका चांगला स्वभाव ठेवा. आपली अंतयात्रा त्यावेळी जाईल ना, त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारान प्रत्येक जण म्हणावं, काका चाललात का हो, जा जा काका, लय चांगलं जीवन जगलात हो. कधी कुणाला वाईट शब्दाने बोलला नाही, कधी चुकीचा पाऊल टाकला नाही. जा काका, तो पांडुरंग परमात्मा तुमची वाट पाहत असल. इतकं चांगलं जगा, इतकं चांगलं जगा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मरायचंय सगळ्यांना, पण उत्तम कीर्तीने मागे उरा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने एका मरणे उत्तमची उरे कीर्ती माझे गेले, माझे ज्ञानोबराय आजही त्यांची कीर्ती अजरामर. गेले माझे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची कीर्ती अजरामर आहे. मी एक पवाडा म्हणत असतो.